आपण आता नवीन वर्षात हा पॉडकास्ट लोकांसमोर आणतो आहोत. एकच दिवस झाला आहे नवीन वर्षाचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माझा फायनान्शियल गोल सेट करायचा आहे, की ॲब्सोल्युटली. मला 31 डिसेंबर 2026 नंतर माझ्याकडे एक लमसम अमाउंट असली पाहिजे. भले ती कशासाठी वापरावी, पण ही अमाउंट जमा करण्यासाठी मला डोक्यामध्ये आणि मग कृतीमध्ये एक फायनान्शियल गोल सेट करायचा आहे. तो कसा करावा? मला असं वाटतं, की जसं मी सांगितलं, की माझा एम काय आहे? माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मला कशाकरता ही अमाउंट पाहिजे किंवा मी नवीन इन्व्हेस्टर असेल तर मला एक कॉर्पस तयार करायचा आहे. हं. आणि मी जरा माझं म्हणजे मी रेग्युलर गुंतवणूक करत असतो. गुंतवणूक म्हणण्यापेक्षा मी आता थोडा एजेड आहे, 30 आहे, 35 आहे. पण मला आता गुंतवणूक चालू करायची आहे मला. तरीसुद्धा कॉर्पस तयार करावाच लागतो. म्हणून सेव्हिंग ही आवश्यक आहे आणि ते करण्याकरता मला सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध पर्याय म्हणजे खरं म्हणजे म्युच्युअल फंड आहे. पण त्याच्याकरता मी मी इन्सिस्ट करतो कॉर्पस पाहिजे. तर ओके. कॉर्पस करता म्हणजे मी पहिल्यांदा ना आर-डी चालू करेन. रिकरिंग डिपॉझिट. बरं. हां, मग ती काही ठराविक अमाउंटची, ज्यात तुमचा एक ठराविक अमाउंट तयार होईल. दर महिना 5,000चा लावलं तर 60,000, दर महिना 10,000चा लावलं तर 1,20,000 प्लस व्याज. म्हणजे साधारण 1,30,000-35,000 तुमच्याकडे बरोबर. तयार होऊ शकतात. तर ओके. 1,30,000 नंतर मग मी ती सुरुवात करेन, की आता मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता मला वेल्थ क्रिएट करायची आहे. हां, तर ओके. 1,20,000 हा माझा कॉर्पस जो मला कधीही अडीअडचणीला लागू शकतो. हं. त्यातले मी निदान ₹1,00,000 म्हणजे मी जेव्हा वेल्थ क्रिएशनचं म्हणतो ना, त्यात मी खूप फॅक्टर्स कन्सिडर करतो ओके. आणि करायला पाहिजेत प्रत्येकाने. त्यामध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, ओके. ज्यात थोडी अमाउंट आहे. हं. ज्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट पण आहे बँकेचं, हं. ज्यामध्ये थोडी अमाउंट आहे. हं. म्युच्युअल फंड आहेत. हं. म्युच्युअल फंडाचं एक्सपोजर मी नक्कीच जास्त ठेवीन. पी-पी-एफ आहे. ओके. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे जर का आणखीन एक्स्ट्रा कॅश असेल हं. आणि मला जर इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक कळत असेल, तर आय विल गो फॉर इव्हन इक्विटी ओके. इन्व्हेस्टमेंट्स. बरं. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये ना सर्व प्रकार पाहिजेत. मग पोर्टफोलिओमध्ये काय काय असतं? तर रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेट आपण ना बोलता बोलताच या वर्षीचे रिटर्न बघूया. बरं. हां, तर सोन्या चांदीने यावेळी भरमसाठ रिटर्न दिले. हं. म्हणजे जवळपास 79% सोन्याने आणि चांदीने ते 100%च्या वर दिले हो. दिलेत. त्यानंतर तुझं फिक्स्ड डिपॉझिटने जवळपास 6.5 6 ते एंड हाल्फ. 7%. हं. बॉन्ड्स साधारण बरोबर. 9%, 9-9.5% बॉन्ड्स. हं. हं. पी-पी-एफ 7.1% टॅक्स फ्री म्हणजे जवळपास 10%. हं. त्यानंतर इक्विटी निगेटिव्ह रिटर्न. पण सेन्सेक्समध्ये साधारण एक 7-8% हं. रिटर्न. आणि अर्थात म्युच्युअल फंडचा रिटर्न. तर यावेळचा म्युच्युअल फंडचा रिटर्न क्वाईट पॉसिबल की निगेटिव्ह आहे. पण मल्टी असेट फंडचा रिटर्न 18% आहे. बरं. आता मल्टी असेट फंड म्हणजे काय? तर हा म्युच्युअल फंड हं. हा वेगळ्या-वेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात. मग ते बॉन्ड्समध्ये टाकतात. ओके. ते मनी मार्केट, बॉन्ड्स, इक्विटी तसंच कमॉडिटी. म्हणजे त्यात ओके. सोनं, चांदी व्हॉटएव्हर. ओके. अशा रीतीने इन्व्हेस्टमेंट करतात. ओके. सो तुला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना सुद्धा म्युच्युअल फंड कुठले निवडायचे आणि कसे निवडायचे हं. याच्यावर आपण बोलू.